या क्षणाची मोठी बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सुनावली फाशीची शिक्षा। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता सुनावणी झालेली आहे आणि हसीना शेख यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। शिवाजी यांना पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत अधिक माहितीसाठी। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। मानवतेविरुद्धच्या 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं गेले आणि फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, सुनावण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे। आणि बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। बांगलादेशमध्ये काही काळापूर्वी हिंसाचार झालेला होता आणि हे बरंच पेटलेलं होतं वातावरण आपण पाहिलं आणि त्याच पार्श्वभूमीवर 5 गुन्ह्यांमध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यांच्यावर बरेच आरोप होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर खूप मोठी आंदोलनं झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट या क्षणाची आपण पाहतोय। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय सर, आपण पाहिलं की काही काळा अगोदर जो हिंसाचार उफाळला आणि त्यावर आज जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये खरं तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, याकडे कसं पाहायचं? ज्या ठिकाणी सत्ता पालट होते त्या ठिकाणी अशा पद्धतीची शिक्षा ही दक्षिण आशियातील ज्या राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते आणि जगभरही असं मिळते की जिथे लष्करशाह सत्तेवर येतो त्या ठिकाणी अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना अशा पद्धतीची शिक्षा ही त्या ठिकाणी सुनावली जाते। आणि म्हणून या शिक्षेकडे आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे, ICJ आहे, याच्याकडे धाव घेऊन खरं तर आंतरराष्ट्रीय प्रेशर ग्रुप जो आहे यांनी त्याकडे इंटरव्हेन्शन करून त्या ठिकाणी हस्तक्षेप केला पाहिजे। कारण एखाद्या राष्ट्रप्रमुखांच्या अशा पद्धतीची शिक्षा ठोठावणं हे लोकशाही बळकटीकरण करण्याऐवजी त्या ठिकाणी एक प्रकारे हुकुमशहाकडे वाटचाल होऊ शकते। आणि म्हणून जागतिक जे दबाव गट आहे या दबाव गटाने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे। अच्छा सर, पण आता बांगलादेशमधील वारंवार होणारा सत्तापालट असू दे किंवा माजी नेत्यांना शिक्षा होण्याची ही परंपरा देशाच्या राजकीय संस्कृतीसाठी कशी घातक असू शकते? तेच सांगतो मी की या ठिकाणी आपल्याला हे जे आव्हान आहे हे ज्या पद्धतीने दिसत आहे, म्हणजे पाकिस्तानमध्येही त्या ठिकाणी सत्तापालट होऊन त्याच्या लोकशाही पद्धतीने निवडून गेलेल्या पंतप्रधानांना आज जेलमध्ये टाकलेलं आहे। पाकिस्तानमध्येही त्या ठिकाणी तशा पद्धतीची शिक्षा बांगलादेशमध्ये तशी शिक्षा आपल्याला पाहावयास मिळते। आणि म्हणून इथे या ठिकाणी आपल्याला एक जागतिक पटलावर हा विषय नेऊन याला काय करता येईल, विशेषतः अमेरिकेसह इतर राष्ट्रांनी याकडे कसं बघणं गरजेचं आहे। यात भारताची भूमिका फार महत्वाची असणार। हो विजय सर, पण आता शेख हसीना यांना सुनावलेली ही फाशीची शिक्षा बांगलादेशच्या भविष्यावर आणि लोकशाही प्रक्रियेवर नेमका कसा परिणाम करू शकते? निश्चितच, कारण ज्या राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानची इकॉनॉमी आणि बांगलादेशची इकॉनॉमी आणि बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी सत्ता केंद्र जे आहे ते लोकशाही पद्धतीने बळकटी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना जर फाशीची शिक्षा दिली असेल तर निश्चितच त्या देशाचं भवितव्य पुढील काळात म्हणजे अधिक बिकट स्थिती त्या ठिकाणी दिसणार। विजय सर, पण आता या फाशीच्या शिक्षेमुळे देशामध्ये राजकीय अस्थिरता असू दे किंवा हिंसाचार वाढण्याची शक्यता किती वर्तवली जाते? अंतरिम सरकार ही परिस्थिती आता नेमकी कशी हाताळेल?
नाही, याच्यात काय अंतरिम सरकारलाही हे अपेक्षितच होतं की अशा पद्धतीचे निर्णय येऊ शकतो. इनफॅक्ट अंतरिम सरकारने त्याला मदत केली असावी हेही सांगता येत नाही आणि म्हणून त्याकडे आपण आता त्या फाशीकडे सरकारकडनं अपेक्षा न ठेवता लोकसमूह जो आहे सिव्हिल सोसायटी कशी रिस्पॉन्स करते त्याच्यावर त्या देशाचं भवितव्य डिपेंड आहे. अगदी नाही, बरोबर. आणि फाशीच्या शिक्षेचा निकाल हा बांगलादेशच्या राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा खूप गंभीर आहे. विजय सर, खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात त्यासाठी. आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक जतीन देसाई सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जतीन सर, या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा दिली गेली आहे. निश्चितच अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाचा निकाल आहे. पण त्याचसोबत हा निकाल अनपेक्षित नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा निकाल अपेक्षितच होता. कारण शेख हसीना भारतात आहे. मोहम्मद युनूस जे ग्रामीण बँकेचे तिकडचे संस्थापक आणि ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं ते बांगलादेशाचे मुख्य सल्लागार आहे आणि त्यांचा शेख हसीनाच्या विरोधात आहे. आणि आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनल जे बनवलं गेलेलं आहे ते खरं शेख हसीनाच्या काळात स्थापन केलं आहे. त्यानंतर त्यात खूप बदल झाले आणि आज इंटरनॅशनल कोर्ट ट्रिब्युनलच्या 1 नंबरच्या कोर्टने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हे अपेक्षित अशा प्रमाणे होतं कारण संपूर्ण बांगलादेशात आज हसीनाच्या विरोधात वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे आणि सरकार जे आहे ते सरकारच मुळातच शेख हसीनाच्या विरोधात आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी स्वाभाविकच शेख हसीनाच्या विरोधात आहे. शेख हसीनाला स्वतःला डिफेंड करण्याची संधी मिळाली नाही आणि म्हणून हा जो काही निकाल आहे तो एकतर्फी अपेक्षित निकाल आहे. नाही, बरोबर आहे जतीन सर. पण जेव्हा हा हिंसाचार उफाळलेला होता बांगलादेशमध्ये तेव्हा शेख हसीना या भारतामध्ये आश्रय घेण्यासाठी आलेले होते आणि अजूनही त्या भारतामध्येच आहेत. तर त्या दृष्टीने कसं पाहता येईल? ते त्या भारतात आहे आणि नंबर 2 ते जे आरोपी आहेत असदुद्दीन खान म्हणून ते तेव्हा गृहमंत्री होते ते देखील भारतात आहेत. म्हणजे दोघंही भारतात आहेत. एकूण 3 आरोपी होते. तिसरे जे आहेत ते तिसरे IGP होते त्या काळात आणि त्यांनी ते माफीच्या साक्षीदार झालेले आहेत. निश्चितच भारत त्यांना आता या निकालानंतर बांगलादेश सरकार भारताला परत एक पत्र पाठवून निकालाची कॉपी सकट की त्यांना तुम्ही बांगलादेशात डिपोर्ट करा कारण त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे अशी मागणी आणि भारत ती मागणी मान्य करणार नाही. त्याला कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय काही संकेत आहे, काही प्रोटोकॉल आहे आणि म्हणून भारताने शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आधी देखील मागणी केली तरी आपण त्यांना बांगलादेशात पाठवलं नाही आणि म्हणून भारत त्यांना बांगलादेशात पाठवणार नाही. आता एक मोठी जी अडचण आहे की ट्रिब्युनलचा जो काही निकाल आहे. नाही, बरोबरच आहे. कारण की फाशीच्या शिक्षेचा निकाल हा बांगलादेशच्या राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि कायद्याच्या दृष्टीने खूप गंभीर म्हणावा लागेल. तर धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात आणि विश्लेषण केलं त्यासाठी. जतीन देसाई आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत बोलत होते. धन्यवाद सर.